सुनीलजी बाळू माळी, उपशाखा प्रमुख उबाटा विजय नामदेव बदे, स्वागत है विजयजी नामदेव बदे, रेश्मा रमेश बदे ग्रामपंचायत सदस्य कलम, ग्रामपंचायत प्रमुख उबाटा, स्वागत है योगेश मोरे, स्वागत है एकनाथ बदे, सुनील पोतदार, कुणाल पोतदार, गुरुनाथ बदे, भीमा मुकणे, सुरेश वाघ, भीमा सवारे, नरेश मारुती वाघ, सचिन चौरे, संजय वाघ, रवींद्र सवारे, रुपेशजी सवारे, मनीष वाघ, अजय वाघ, ज्ञानेश्वर मुकणे। यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी संघटनेचे जे सभासद आहेत ते सर्व सभासद या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। जनार्दन खंडू बदे, अस्मत लोगडे, मंगल खंडू सातवे, स्वागत है पंढरीनाथ नामदेव बदे, कृष्णा जैतू बदे, जावेद अब्बास कुरेशी, स्वागत है असलम इब्राहिम कुरेशी, आसिफ मौला लोगडे, जनार्दन एकनाथ शेळके, स्वागत है अशोक विठ्ठल डुगरे, शादाब लोगडे, कुणाचं नाव राहिलं असेल तर त्यांनी पुढे यायचं, आलेले असतील ते उपस्थित असतील आणि नाव राहिलं असेल त्यांनी या। स्वागत है मंगल सातवे, मंगलजी सातवे, माझ्यासाठी आणि माझ्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी गेली कित्येक वर्ष शिवसेनेचा पाय गेला होता, परंतु मधल्या काळामध्ये शिवसेना दुभंगली गेली आणि माझे बरेचसे सहकारी त्या ठिकाणी उभाटामध्ये होते आणि आज त्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेमध्ये सोडवी या ठिकाणी पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे। मी सर्वप्रथम त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो। आज त्यांचे प्रवेश झाले ते सन्माननीय जनार्दन खंडू बदे असतील, विजय नामदेव बदे, असलमजी लोगडे, मंगल खंडू सातवे, पंढरीनाथ नामदेव बदे, कृष्णा जैतू बदे, जावेद अब्बास कुरेशी, असलम इब्राहिम कुरेशी, असीम मौला लोगडे, जनार्दन एकनाथ शेळके, अशोक विठ्ठल डुकरे, शादाबजी लोगडे, संतोष माझा सहकारी वसंत मोडक, सुनील बाबू माळी, रमेश बदे, सुगंधा शंकर माळी, सचिन सोलकर, सचिन मोडक, रईस गुगरे, योगेश मोरे, गुरुनाथ बदे, सुनील पोद्दार, कुणाल पोद्दार, गुरुनाथ बदे, भीमा मुकणे, सुरेश वाघ सावरे, नरेश मारुती वाघ, सचिन चौरे, संजय वाघ, रवींद्र सवारे, रुपेश सवारे, मानस वाघ, अजय वाघ, ज्ञानेश्वर फुले, संतोष मोडक उपसरपंच, शाखा प्रमुख सुनील बाबू माळी आणि ग्रामपंचायत सदस्य असणारे रमेश बदे, सदस्य सुगंधा माळी आणि सचिन संघटक सचिन सोनकर। मी आवर्जून या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी नावे यासाठी घेतलेली आहे की आज जे कळम
गावातील या संपूर्ण परिसरातील ज्या त्यांचा प्रवेश या ठिकाणी आज शिवसैनिकांचा होत आहे ते अतिशय मातब्बर असे सगळे शिवसैनिक. माझी बऱ्याच दिवसापासून ती खंत होती की ज्यावेळेस शिवसेना दुभंगली गेली तेव्हापासून विजय असेल, संतोष असेल, त्या सगळ्या सुनील असेल, सगळ्यांना मी सातत्याने या ठिकाणी सांगत होतो की आपण शिवसेनेमध्ये सगळे एकत्रपणे त्या ठिकाणी असलो पाहिजे. सातत्याने मी माझा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो. परंतु आज राहुल मिसे असेल, शिवरामजी बदे असतील, गुरुजी आमचे असतील आणि सगळे या ठिकाणी उपस्थित असणारे माझे असलं भाई असतील, त्यानंतर आमचा भाई खान असेल, या सगळ्यांच्या आशीर्वादाला आमचा मागे बसलेला आहे. तिकडे अनिल भाऊ सगळे आपण एकत्रपणे येऊन सगळेच असणारे म्हणजे सगळे प्रमुख पदाधिकारी या सगळ्यांच्या सहकार्याने आमचा युवा उमेश आणि मुसा हे आमचे अतिशय ग्राउंड रूटला काम करणारी जोडी, सातत्याने शिवसेना वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे सारे कार्यकर्ते विजय तिकडे बसलेला आहे. या सगळ्यांच्याच माध्यमातून अमोल असेल, त्यानंतर मला प्रसाद ग्रामपंचायत प्रमुख, या सगळ्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासंदर्भात आपण विचाराधीन होतो. परंतु आज या ठिकाणी हा प्रवेश या ठिकाणी होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की माझे सगळे सहकारी पुन्हा एकदा माझ्या खांद्याला खांदा लावण्यासाठी, शिवसेना वाढीसाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्रपणे या ठिकाणी आलेले आहे. आणि कळंब गावातीलच हे सगळे सहकारी एकत्रपणे बरोबर आल्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये परवा तर सांगितलेलंच आहे की ज्यावेळेस परवा ज्यावेळेस त्या ठिकाणी आमचा प्रवेश त्या ठिकाणी हरचंद निर्गुणांचा त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतोय की कळंब गावातील हे प्रमुख असणारे शिवसेनेचे, काँग्रेसचे हे सगळे शिलेदार एकत्रपणे एका विचाराने पुन्हा एकदा बरोबर आपल्या आल्यामुळे कळंब जिल्हा परिषद वाढवून कळंब गावातील या सगळ्या सहकार्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा पडल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास मला या ठिकाणी या प्रवेशाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. खरं तर हे सगळे माझे फार जवळचे सहकारी आहेत आणि या सगळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये या सगळ्यांच्या सहकार्यातून संघटना एकदम मजबूत त्या ठिकाणी होईल. या संपूर्ण परिसरामध्ये कळंब जिल्हा परिषद वॉर्डमध्ये काँग्रेस असेल आणि संपूर्ण ती पोशीर पंचायत समिती असेल, या सगळ्या ठिकाणी चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून उभं आहे. आपण सगळेच जण सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करत होता आणि आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी यश आज या ठिकाणी आलेलं आहे. हे सगळे सहकारी एकत्रपणे आपल्या बरोबर त्या ठिकाणी आलेले आहे. आणि आज आपण पाहताय की परवा 4 दिवसापूर्वी राष्ट्रवादी आणि उभाटाने चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी अलायन्स त्या ठिकाणी केली. खरं तर राष्ट्रवादीशी सातत्याने शिवसैनिक आतापर्यंत 40 वर्षाचा या तालुक्याचा इतिहास आहे. या तालुक्यामध्ये संघर्ष जर माझ्या प्रत्येक शिवसैनिकांनी केला असेल, त्यांच्या वडिलांनी असेल, मुलांनी असेल, आजोबांनी असेल, सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर असताना हा कायमस्वरूपी आपला संघर्ष त्या ठिकाणी आहे. परंतु मुठभर काही दलाल त्या ठिकाणी तयार झालेले आहेत की त्यांना त्यावेळी सुद्धा 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला शिवसेना एकसंघ असताना मी सामोरे गेलो, त्यावेळी सुद्धा या दलालांनी त्यावेळेस त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं काम त्या ठिकाणी करण्याचं केलेलं होतं. आज सातत्याने ज्यावेळेस शिवसेनेत राहून शिवसेनेच्या विरुद्ध काम करणारी मंडळी त्या ठिकाणी एकत्रपणे आली आणि त्या ठिकाणी परवा आपण पाहिलं की त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी सांगितलं गेलं की परिवर्तन कर्जत परिवर्तन आघाडी म्हणून त्या ठिकाणी काढलेली आहे आणि परिवर्तन आघाडी म्हणून एकत्रपणे त्या ठिकाणी उभा करणारी राष्ट्रवादी लढणार असं त्या ठिकाणी सांगितलं. पण प्रदेश अध्यक्षांना त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी मीडिया समोर सांगताना त्या ठिकाणी सांगितलं गेलं की अशी कोणतीही युती त्या ठिकाणी झालेली नाहीये, ते दिवाळीसाठी एकत्र आले होते म्हणून. त्या चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी स्टेटमेंट प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी दिली गेली. खरं तर राज्यामध्ये आज दुष्काळ आहे, संपूर्ण परिस्थिती आपण पाहताय. कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा सातत्याने पाऊस सुरू आहे आणि ह्या पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. आम्ही तहसीलदारांना, प्रांतांना, कृषी कार्यालयाला सगळ्यांना त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी सरसकट पंचनामे करा आणि माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करा.
परंतु आपण पाहताय की विरोधक दंग कशामध्ये आहे तर परिवर्तन आघाडीकडून लढण्यासाठी त्या ठिकाणी दंग झालेले आहे आणि अशा प्रकारचं विकासाला प्राधान्य देऊन शिवसेना त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि विरोधक मात्र त्या ठिकाणी परिवर्तन आघाडी करण्यासाठी गेट टुगेदर त्या ठिकाणी सुरू केलेले आहे आणि म्हणजे गेट टुगेदर असेल आणि गेट टुगेदर कसं दिवाळी होऊन झाल्यानंतर यांचा गेट टुगेदर सुरू झालेला आहे. हा गेट टुगेदर फक्त स्वार्थापोटी त्या ठिकाणी एकत्र आलेला आहे. मी प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी सांगत असतो की तटकरे हा प्रत्येक ठिकाणी कुठील डाव त्या ठिकाणी टाकत असतो. राजकीय आतापर्यंत त्यांचा इतिहास जर आपण पाहिला की ज्याच्या बरोबर त्या ठिकाणी राहणार त्यांच्या पाठीत खंजीर गोबरण्याचं काम सुनील तटकरे करत असतात. त्यामुळे त्यांच्याबरोबर आमची युती कधी यापुढे होणार नाही आयुष्यामध्ये. त्यामुळे जो संघर्ष मला करायचा आहे तो शिवसेना म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना घेऊन सातत्याने त्या लोकांची संघर्ष त्या ठिकाणी माझा सुरूच राहणार. कारण मी प्रामाणिकपणे संघटनेचं काम या ठिकाणी करत आहे. समाजाला या ठिकाणी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण करत असताना विकासाला सुद्धा गती देण्याचं काम आपण या मतदारसंघामध्ये सुरू ठेवलेलं आहे. सातत्याने मागच्या 5 वर्षापासून आपण पाहताय की या कर्जत मतदारसंघाचं आपण स्वप्न आपण सहाय्याने पाहिलेलं आहे की या कर्जत मतदारसंघाचं नंदनवन करण्याचं काम या राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आणून करण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे आणि